नवरात्रीमधील 9 देवी तर आपल्याला माहीतच आहेत, पण या 9 देवींची मंदिरं कुठे आहे माहीत आहेत का? तर चला मग बघूयात. तर पहिली देवी आहे ती शैलपुत्री माता. वाराणसीतील काशी येथे या देवीचं मंदिर घाटावर आहे. घाटावर अतिशय प्राचीन मंदिर आहे. आणि बारामुल्ला म्हणजे काश्मीर येथे शैलपुत्री देवीचं मंदिर आहे. हे मंदिर आहे ते अध्यात्म आणि सांस्कृतिक वारसा असलेलं मंदिर आहे. दुसरी देवी आहे ती ब्रह्मचारिणी माता. तर मध्य प्रदेशातील बगोई माता मंदिर हेच ब्रह्मचारिणी माता मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. देवास जिल्ह्यात घनदाट जंगलात हे मंदिर आहे आणि या मंदिरात कद्दूचा नैवेद्य हा दाखवला जातो. तिसरी देवी आहे ती चंद्रघंटा देवी. तर भारतातील प्रयागराजमध्ये चंद्रघंटा देवीसाठी प्रसिद्ध मंदिर आहे. त्रिवेणी संगमावर वसलेले असून देवीक्षेम आई म्हणून हे मंदिर ओळखले जाते. चौथी देवी आहे ती कुष्मांडा देवी. तर कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर येथे या देवीचं मंदिर आहे. आणि या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे देवी विश्रांती मुद्रेत आहे आणि त्या मंदिराचे रहस्य म्हणजे पिंडीरूपी असलेल्या या देवीच्या पिंडीतून पाणी गळत असते. पाचवी देवी आहे ती स्कंदमाता देवी. तर उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये या बागेश्वरी देवी म्हणूनच ही देवी प्रसिद्ध आहे. आणि मंदिर प्राचीन असून काशीखंड आणि देवी पुराणात या मंदिराचा उल्लेख आहे. सहावे आहे ते कात्यायनी देवीचं मंदिर. तर दिल्लीमधील छत्तरपूर येथे कात्यायनी देवीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि वृंदावन यामध्ये देखील कात्यायनी देवीचं मंदिर आहे. तर सातवी देवी आहे ती कालरात्री देवी. तर भारतामध्ये कालरात्री देवीचं मंदिर अनेक ठिकाणी आहे, पण सर्वात प्रसिद्ध मंदिर हे नारायण गव्हाण अहमदनगर येथे आहे. आठवी देवी आहे ती महागौरी देवी. दुर्गा मातेचं 8वे रूप असलेली महागौरी देवीचं मंदिर पंजाबमधील लुधियाना येथे आहे. आणि 9वी देवी आहे ती सिद्धिदात्री देवी. तर भोपाळमध्ये सिद्धिदात्री देवीचं एक विशेष मंदिर आहे. सागरमध्ये मध्य प्रदेशातील सागर येथे असलेले मंदिर देखील देवीच्या या रूपाला समर्पित आहे. तर अशी ही भारतातील प्रसिद्ध असलेली देवींची मंदिरे आहेत. तर ही माहिती कशी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.